होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या रविवार पेठेमध्ये जी कोपरा सभा आयोजित केली गेली, या कोपरा सभेच्या निमित्तानं मंचकावर उपस्थित महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव आदरणीय प्रतापरावांना ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं ते या नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय अनिलजी सावंत, कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय कदम सर, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे प्रमुख विजयराव ढेकरे, आपले शिवसेनेचे अध्यक्ष सन्माननीय योगेशजी फाळके, शिवसेना शहर अध्यक्ष किशोरजी भगत, त्याचबरोबर या प्रभागाचे किंबहुना माजी नगराध्यक्ष आमच्या नायकवडीताई, आवाज माईक माझं काही खरं नाही, नगरसेवक महेंद्र धनवे, पप्पू पवार, संदीप नायकवडी, पिंटू छक्के, त्याचबरोबर अरे माजी नगराध्यक्ष भूषण दादा, बघितलंच नाही दादाला, त्याचबरोबर नगरसेवक माजी पप्पू हागीर, आज सातारा जिल्हा रिपब्लिकन पार्टीचे योगेंद्र कवाडे गटाचे अध्यक्ष युवराजजी कांबळे, त्याचबरोबर मान्यवर मंडळी आहेत, आमच्या मुस्लिम समाजाचे मतीन भाई आहेत, मोजम आहेत, म्हणजे नावं जेवढी घ्यावी तेजस जमदाडे, भारतीय जनता पार्टीचे कामगार सेलचे प्रमुख, अशी सगळी तिन्ही पक्षाचे उपस्थित सर्व आपण सन्मान्य मान्यवर आणि माझ्या समोर असलेले विविध संस्थांवर काम करत असणारे किंवा काम केलेले आपण सर्व आजी माजी पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, वडीलधारी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांना, आपल्याला कल्पना आहे की आता 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला आपण सामोरं जाणार आहे. मी आज तुम्हाला महायुतीचा उमेदवार म्हणून विनंती करण्याकरता या ठिकाणी उभा आहे. मागचे 15 वर्ष म्हणजे तिन्ही टर्म तुम्ही सगळ्यांनी मोठ्या मताधिक्यानं मला विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली. काम करत असताना समाजातला शेवटचा घटक, छोट्यातली छोटी वाडी वस्ती ही डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न केला. कधी काम करत असताना मी हा विचार केला नाही. राजकारणामध्ये जनरली काही पुढारी मंडळी असं करतात की एखाद्या गावाचं मतदान असलं तर तिकडे अधिकचं लक्ष द्यायचं आणि एखादी वाडी वस्ती असेल तर तिकडे दुर्लक्ष करायचं, किंवा एखाद्या ठिकाणी, एखाद्या वॉर्डमध्ये, एखाद्या गावामध्ये आपल्याला मतं कमी मिळाली तर मी असा कधी विचार केला नाही की या प्रभागामध्ये, या गावामध्ये, या वाडीमध्ये आपल्याला मतं कमी मिळालेच आपण इकडे लक्षच द्यायला नको. मी कधी असा विचार केला नाही. सातत्यानं जिथं जिथं ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता, जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे
ते करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न हा आपण केला। खरं तर काम करत असताना अगदी सिंचनाचे प्रकल्प असतील, जलसंधारणाच्या माध्यमातून सिमेंटचे बंधारे असतील, अगदी मोठे मोठे पाझर तलाव असतील, त्याचबरोबर रस्ते असतील, समाज मंदिरं असतील, शाळा असतील, अंगणवाड्या असतील, आरोग्य सेवेच्या संदर्भातले प्रश्न असतील, पर्यटन वाढीच्या संदर्भातले प्रश्न असतील, तीर्थक्षेत्राच्या संदर्भात केलेले आराखडे आणि त्याला मिळणारा निधी असेल, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपये आपण आणण्याचा या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे। जरा रुमाल टाकतो, माईक आवाज 4,000 कोटी रुपयाची कामं आपण विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मंजूर करू शकलो। वाई बाबतीत मी आता तुम्हाला उशीर झालाय, मला फुलेनगरची सभा आहे, परंतु वाईच्या बाबतीमध्ये अध्यक्षांनी आपल्याला सांगितलं, अनिल सावंतांनी सगळ्यात महत्त्वाचं वाईच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, कारण गेल्या 40-50 वर्षापूर्वी वाईची पाणी पुरवठा योजना ही त्यावेळेला केली गेली आणि आता शहराचं विस्तारीकरण झालंय, गाव वाढायला लागले, त्याचबरोबर थोडंसं जिथं आपला पाण्याचा स्रोत होता त्या ठिकाणी सुद्धा पाणी कमी पडून प्रदूषण सुद्धा वाढायला लागले आणि मग या बाबीचा विचार करून आपण आता 70 कोटी रुपयाची स्कीम की ज्याचं पाणी धोमच्या धरणामधून आपण त्या ठिकाणी संपूर्ण वाई शहराला हे पाणी पुरवण्याचा निर्णय घेतलाय। अगदी तुमच्या या वरच्या भागामध्ये किंवा काही भागांमध्ये विहिरीनं पाणी पुरवठा होतो, या भागामध्ये सुद्धा आता आपण MIDCच्या बाजूला एक टाकी धरलेली आहे, त्यामुळं MIDCच्या उंचीवर टाकी गेली की हा आपला इकडचा ज्या भागामध्ये पाणी जात नाही त्या भागामध्ये निश्चितपणानं पाणी जाणार आहे। कॉलेजच्या बाजूला एक नवीन टाकी आपण वर घेतली, त्यामुळं त्या परिसराला पाणी मिळणार आहे। आपण जी पूर्वीची धोम कॉलनीमध्ये जी टाकी होती आपण पाडलेली, त्या ठिकाणी जवळपास 7 लाख लिटरच्या नवीन टाकीची निर्मिती आपण करतोय। अशा पद्धतीनं सगळ्या वाईचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा आपण निश्चितपणानं मार्गी लावतोय। त्याचं टेंडर सुद्धा झालंय, कॉन्ट्रॅक्टर सुद्धा फायनल झालाय, लवकरात लवकर तुम्हाला हे काम सुरू झालेलं बघायला मिळेल। मला सांगा, पूल वाईचा ब्रिटिशकालीन पूल 135 वर्षापूर्वी बांधला गेला होता। खरं तर 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच ब्रिटिशांनी पत्र नगरपालिकेला पाठवलं की आता या पुलाचं आयुष्य संपलेलं आहे, तुम्ही आता नवीन पुलाची निर्मिती करा। 35 वर्ष आपण तसंच रेटलं, शेवटच्या 10-15 वर्षात तो पूल बद आवाज करत होता। अशी भीती वाटत होती की एखादं जड वाहन गेलं, एखादा महापूर आला आणि जर एखादी दुर्घटना घडली तर फार मोठं वाईट त्या ठिकाणी होईल आणि सगळी मंडळी पहिल्यांदा म्हणतील की आमदार मतदारसंघाचं काय करत होता। त्यामुळं आपण पुलाला पैसे मंजूर करून आणले, अनेक लोकांचा, काही लोकांचा विरोध होता। सर, मला अमेरिकेमधनं इंग्लंडमधनं फोन आले की आबा पूल कशाला पाडताय म्हणले, एवढा ब्रिटिशकालीन पूल। अरे म्हणलं, एखादा पडला तर मोठा उद्योग होईल, तुम्ही बसाल तिकडं, इथं मला लोकांना म्हणजे काय तोंड देऊ असा प्रश्न माझ्यासमोर पडेल। म्हणून आपण चांगल्या पुलाची निर्मिती आणि आज आपण बघताय एवढा सुंदर पूल, म्हणजे तुम्हालाही मान्य करावं लागेल की पूर्वीच्या पुलाच्या तोडीस-तोड आपण पुलाची निर्मिती केली, पूर्वीच्या पुलापेक्षा रुंदी वाढवली। तुम्ही बघा, वाहनं माणसं मोटरसायकलचा पुलावर पार करायला लागली, वाईकर, 2 व्हीलर, काही 4 व्हीलर, संध्याकाळी तर म्हणजे काय ते त्याला म्हणतो पिकनिक स्पॉट, म्हणजे हा
तो पिकनिक स्पॉट आता सगळे अगदी मस्त पैकी पुलावर आईस्क्रीम खात सगळ्या आमच्या माता आनंदाची गोष्ट। लाईट बिट सुद्धा आपण इतक्या छान लावल्यात त्यामुळे लोकांनाही त्या परिसरामध्ये जायला त्या ठिकाणी आवडतं। अशा पद्धतीने फुलाचा प्रश्न मार्गी लावला गेले कित्येक वर्षाचा। मला कारण अनेक लोक म्हणायची की आबा आता नदीला पाणी कमी असतं आणि नदी जी उन्हाळ्यामध्ये वाहती ती काही नदीचं पाणी नसतं, गटरचं पाणी नदीमध्ये वाहत असतं आणि त्यामुळं तुम्ही नदीचं प्रदूषण हे तुम्ही बंद करा। आज जे कृष्णाबाई की जिचं पावित्र्य हे सातत्यानं त्या संदर्भात आपण चर्चा करत असतो। म्हणून आपण आता जवळपास 23 कोटी रुपये या एसटीपी प्लांट करता मंजूर करून आणले, त्याचं सुद्धा टेंडर झालेलं आहे। मध्ये जे गटरचं पाणी नदीत जाते ते पाणी आपण दोन्ही तीरावरनं पाईप मध्ये ते पाणी डायरेक्ट कनेक्ट करतोय, ते खाली आपण पाणी मडेघाटाच्या खाली नेतोय आणि तिथं ते पाणी फिल्टर करून शेतीला पुन्हा ते पाणी त्या ठिकाणी वापरण्याचा निर्णय सुद्धा आपण केलेला आहे। अनेक रस्त्यांची निर्मिती केली, 1 नंबर शाळा, 4 नंबर शाळा, आता 5 नंबर शाळेला म्हणजे 5 नंबर शाळेचं तर पटसंख्या वाढायला लागली। म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या किंवा नगरपालिकांच्या जिल्हा परिषदेच्या शाळांचे पट कमी व्हायला लागले। मुलं आता इंग्लिश मीडियम स्कूलला जायला लागली आणि मराठी शाळा ओस पडायला लागल्या। अशा वेळेला माझ्या 5 नंबर शाळेचा पट हा जवळपास आता 1,500 गेलेला आहे। म्हणजे एवढे चांगले शिक्षक, एवढी चांगली शाळा त्यांनी ती ठेवण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळं त्या शाळेच्या नवीन इमारती करता मागच्या बाजूला जे आरक्षित आपली जागा होती ते जागा खरेदी करण्याकरता सुद्धा टीपीसी मधून सगळे पैसे आपण त्या ठिकाणी मंजूर केले। लवकरच 5 नंबर शाळेची मोठी इमारत तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल। तुमच्या 9 नंबर शाळेचा प्रश्न होता, मला दरवेळेला आले की आपली लोक म्हणायची की आबा मुलांना बसायला जागा नाही, मंदिरामध्ये मुलं बसतात। नेहमी मी महेंद्र इकडे आलो की लोकांच्या आपल्या तक्रारी असायच्या, त्यामुळं आपण सध्या तो काय त्याला म्हणतात 18-18 सर्वे नंबर, त्या 18-18 मध्ये आपण ती सगळी मुलं शिफ्ट केली। ती इमारत तुम्ही बघितली, एवढी मोठी इमारत आपण त्या ठिकाणी बांधलेली आहे आणि आता लवकरच 9 नंबर शाळेचा विषय सुद्धा आपण त्या ठिकाणी हातात घेतोय। पाडळींच्या वाड्याच्या मागच्या बाजूला जी आरक्षित जागा आहे त्याला सुद्धा लवकरात लवकर निधी उपलब्ध करून आपल्या मुलांची सुद्धा शिक्षणाची गैरसोय ही भविष्यामध्ये आपण निश्चितपणाने दूर करणार आहे। अनेक कामं सांगता येतील। पेटकर कॉलनीचं महेंद्रने सांगितलं, अनिल सावंत बोलले, आता मी काही मला वाटतं 1.25 कोटी काहीतरी रस्त्याला तिथल्या कॉन्क्रीटच्या मंजूर केले। अद्यापही 60-1 लाख रुपये काहीतरी अधिकचे लागणार आहेत। याही पेटकर कॉलनीला निश्चितपणानं आपण उर्वरित कामाला सुद्धा निधी आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। पुन्हा घोटवडेकरांच्या तिथं, कारण रहदारी आता तशी पुलावर काही मेन एवढी ट्रॅफिक नसते, परंतु पश्चिम भागामध्ये जाणारी जी ट्रॅफिक आहे ती थोडंसं छोट्या पुलावर सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेत ती ट्रॅफिक थोडीशी तिथं अडचण होती आणि विशेषतः चित्रा टॉकीजचा पुढचा जो चौक आहे तिथं एक अडचण महत्वाची होती। म्हणून आता लवकरच घोटेवडेकरांचं हॉस्पिटल आणि आपलं सिद्धेश्वर मंदिर त्याला जोडणारा पूल सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला झालेला पाहायला मिळेल। अनेक कामं आपल्याला करायची। मी रस्त्याला सुद्धा आता म्हणजे आचारसंहिता लागली त्या दिवशी रस्त्याला सुद्धा जे रस्ते आता खराब आहे, म्हणजे काही रस्त्यामध्ये आपण नवीन केले, काही रस्ते खराब आहे, त्याला सुद्धा आता काही कोटी रुपये मी मंजूर करून आणलेले। त्यामुळे तोही प्रश्न व्हायचा निश्चितपणानं मार्गी लागणार आहे। आणि काही छोटे मोठे प्रश्न आपल्याला भविष्यामध्ये मार्गी लावायचे। काही संरक्षक भिंती आपण नदीला उभ्या करतोय,
कारण मी सहज एकदा सोनगीरवाडीच्या घाटावर एका अंत्यविधीला गेलो आणि सहज माझं लक्ष समोर गेलं तर ती एक इमारत मला दिसली. ते वडाचं झाड आहे बघा मोठं, आज मोठंच्या मोठं म्हातार पडलंय. यार म्हणलं ही इमारत एका दिवशी हे झाड, ही इमारत सगळी एका दिवशी खाली येईल. त्या ठिकाणी आपल्याला 2 संरक्षक भिंती या बांधायच्या आणि होणारं जे भविष्यातले काही अडचण आहे ती आपल्याला निश्चितपणे, कारण एका भिंतीची किंमत 8 कोटी रुपये, म्हणजे 8 कोटीची भिंत आपल्याला तिथे त्या ठिकाणी RCC भिंत आपण भविष्यामध्ये बांधणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपले घाट की ज्याचा उल्लेख सरांनी आपल्या भाषणात केला. सर त्यांच्या पद्धतीनं त्यांनी NGOच्या माध्यमातून प्रयत्न करतायत की आपले घाट, आपली मंदिरं त्याचं जतन आणि संवर्धन या संदर्भामध्ये त्यांचा प्रयत्न चाललाय. त्यांच्या प्रयत्नांच्या बरोबर मी त्यांच्या सोबत आहे. निश्चितपणानं तोही प्रश्न मार्गी लागेलच, परंतु मी शासनाच्या वतीनं जवळपास 100-150 कोटीचा वाईचा आपला एक आराखडा तयार करतो. जसा मी क्षेत्र महाबळेश्वरला आत्ता 197 कोटी मंजूर केले, प्रतापगडला 121 कोटी मंजूर केले, नायगावला 100 कोटी मंजूर केले, महाबळेश्वर शहराच्या आराखड्याला 100 कोटी मंजूर केले, पाचगणीच्या काही पॉइंट्सला मी आत्ता पैसे मंजूर केले. हे मी का सांगतोय तर अशा पद्धतीनं वाईचा आणि मांढरदेव या 2 ठिकाणचा आराखडा सुद्धा आपण लवकरात लवकर बनवून त्याला सुद्धा निधी चांगल्या पद्धतीनं आपण मंजूर करून घेऊन जे वाईचं आपल्या पूर्वीचं वैभव आहे त्या वैभवामध्ये भर घालण्याचं काम सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला निश्चितपणाने करायचं आहे. अन्य जे काही प्रश्न आहेत, जे प्रश्न समोर येतील, कारण विकासाचं काम कधी थांबत नाही. एका विकासाच्या कामामधून दुसरं विकासाचं काम हे उभं राहिलेलं असतं. त्यामुळं निश्चितपणानं आपल्याला वाईचा चेहरामोहरा भविष्यामध्ये बदलायचा आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये अनिल सावंत यांनी आपल्याला सांगितलं, म्हणजे येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये एवढा छान पुतळा वाईमध्ये आणि तो सगळा परिसर मी चांगला करणार आहे. मी गरवारे कंपनीशी बोललोय, त्यांनी प्लॅन तयार केलाय, मला दाखवलाय. मी काही दुरुस्त्या त्यांना त्यामध्ये सुचवल्या, त्या दुरुस्त्या आता निवडणुकीनंतर ते मला दाखवतील आणि लवकरच ST स्टँड पासून भीमनगरचं तिकाट तो रस्ता आपण पुन्हा एकदा छानपैकी करतोय. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो परिसर म्हणजे कोर्टाची बाजू, त्या बाजूला गार्डन आपण करतोय. तुम्ही बघा ते सगळं आपण भरून घेतलंय. कोर्टाच्या ज्या बाहेरनं ज्या खाली उतरणाऱ्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या तर आपण आतल्या बाजूला ती भिंत बांधून घातलेली आहे. हे आपण तिथं डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीनं आणि तिथं आपल्या वयोवृद्ध मंडळींना सुद्धा बैठकीची व्यवस्था तिथं एक छानपैकी आपण तो सगळा परिसर करण्याचा प्रयत्न करतोय. वाईच्या खरं तर पार्किंगचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आता काय झालं, काही गोष्टी काही लोकांनी पूर्वीच्या काही बघितल्या नाहीत. म्हणजे पार्किंग बिल्डिंग बांधल्या गेल्या वाईमध्ये, अगदी बाजारपेठेत बांधल्या गेल्या. दुर्दैवानं कुणी पार्किंग ठेवलं नाही, त्यामुळं सगळ्यांच्या दुकानं असली, सगळ्यांच्या गाड्या रस्त्यावर लागतात आणि येणारे लोक त्यांच्या गाड्या रस्त्यावर, दोन्ही बाजूला पार्किंग. त्यामुळं पार्किंगची फार मोठी आणि रहदारीची गैरसोय त्या ठिकाणी झाली. त्यामुळं आता मी मंडईमध्ये जवळपास 4.25 कोटी रुपये पार्किंगला मंजूर करून आणले. ती जी जुनी मंडई पाडली तिथं आता लवकरच तुम्हाला पार्किंगचं काम म्हणजे तिथं वाहनं लावण्याकरता आपण लवकरात लवकर ते काम सुरू होईल. अजून मी एक जागा बघतोय त्या ठिकाणी आपल्याला पार्किंगची व्यवस्था करावी लागणार आहे की जेणेकरून ज्या रस्त्यावर गाड्या उभ्या राहतात त्या गाड्या जर त्या पार्किंगमध्ये गेल्या तर हा रहदारीचा प्रश्न बऱ्यापैकी मिटेल. परंतु तुम्ही वाईकरांनी जर सहकार्य केलं, खरं हे निवडणुकीत बोलणं बरोबर नाही, परंतु तुम्ही जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर मी वाईचे सगळे रस्ते सुद्धा रुंद करू शकतो. फक्त तुम्ही सहकार्य केलं, नाहीतर आमचं घर पाडलं, आमचा कोपरा निघाला, आमचं फलानं झालं,
पण ते तुम्ही होकार दिल्याशिवाय मी करणार. आलं का लक्षात? तुम्ही मला सगळ्या वाईकरांनी सांगा, तुम्ही बघा हो, हे बघा रस्ते मोठे असले की पर्यायाने डेव्हलपमेंट अधिक होत असते. रस्ते काय होतं, ट्रॅफिकला अडथळा निर्माण झाला तर गावामध्ये येण्याचा लोक कंटाळा करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला याच्यावर काहीतरी निर्णय करावा लागेल. बरं, मी फ्लायओव्हर सुद्धा केले असते, परंतु फ्लायओव्हरसारखी व्हायची अवस्था बिलकुल नाही. जर इथून फ्लायओव्हर केला तर खाली अलीकडे पलीकडे खालनं जायला कुठलाही चान्स आपल्याला मिळणार नाही. त्यामुळं तेच रस्ता आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही. परंतु भविष्यात वाईचा रिंग रोड, वाईला पूर्ण गोल असा रस्ता आपण तयार करतोय. आता डीपी आपला त्या ठिकाणी अंतिम होईल आणि निश्चितपणानं वाईला सुद्धा रिंग रोड आपण करणार आहे की जेणेकरून तिथल्या तिथंच माणसं जे ते जिकडची माणसं त्या रिंग रोडने येतील, परत ती इथलंच जातील, पुन्हा तिकडची जे ते आपले पांगापांगी होईल. अशा करता रिंग रोडची सुद्धा निर्मिती आपण भविष्यामध्ये त्या ठिकाणी करणार आहे. अशा पद्धतीनं मी मतदारसंघाचं काही तुम्हाला सांगितलं. मी वाई करे, तुम्ही वाई बाबतीतच मी बोलतोय आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की आता महायुती एकत्र आहे. त्यामुळं वाईमध्ये मताधिक्य आपलं वाढायला काही हरकत नाही. खरं तर कारखाना ताब्यात घेतला, तुम्ही बघितलं, आधीच्या वक्त्यांनी काही सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही सगळे शेतकरी वर्ग बऱ्यापैकी आहात. तुम्ही बघितलंय 467 कोटी रुपये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कारखाना वाचवण्याकरता आपण ते पैसे निधी उपलब्ध केला. मला सांगा, जर तो कारखाना मी ताब्यामध्ये तुम्ही माझ्या दिला नसता तर तो कारखाना आतापर्यंत त्या कारखान्याचं खाजगीकरण होऊन त्या कारखान्याचा लिलाव झाला असता. तुमचे जे 20-21चे पैसे, की जे पैसे तुम्ही बुडाले म्हणून गृहीत धरलं होतं, तुम्हाला 15 ऑक्टोबर पूर्वी दिवाळीच्या आधी 54 कोटी रुपये किती जणांचे होते माहिती आहे का? 12,800 लोकांचे 54 कोटी रुपये ही थकीत होते. ते थकीत पैसे सुद्धा तुम्हाला देण्याचा प्रयत्न कारखान्याच्या माध्यमातून केलेला आहे. विरोधक म्हणतायत एकाधिकारशाही चालली, म्हणले घराणेशाही चालली. काय बाबांना, आमची घराणेशाही आहे. आमदारकी काही मी कोणाची ओरबडून घेतली का? 3 टर्म तुम्हीच मला प्रत्येक वेळेला वाढीव मतानं विजय करताय, म्हणजे काहीतरी असेल ना माझ्या, का असं उगीच देत आहे? तुमच्या विश्वासाला पात्र राहून मी आजपर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कुणीही मला सांगा, या मकरंद पाटलाच्या हातून या 15 वर्षामध्ये तुमची सगळ्यांची मान खाली जाईल असं एक तरी कृत्य माझ्या हातून घडले का? कुणीही मला उठवून सांगा. तर तुमची या मतदारसंघाची मान उंचवण्याचं काम मी सातत्यानं करत आलेलो आहे. अनेक लोक सगळ्या म्हणतायत कारखाना काही मी औषध घेतला नाही, मी घेतला नसता तर त्याचं जे हरिविठ्ठल झालं असतं. मी घेतला म्हणून कारखाना तुम्ही बघताय काय अवस्थेमध्ये आपण कारखाना आणला. तुम्हाला 3,000 रुपये दर आत्ता मागच्या सीझनला मी दिलाय. मागची थकबाकी सुद्धा दिली. कामगारांची दिवाळी सुद्धा मी गोड केली. काल कामगारांची मीटिंग घेतली, म्हणले आबा 8 ते 10 वर्षात पहिल्यांदा आम्ही दिवाळी या वर्षी साजरी केली. ही वस्तुस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो. आणि विरोधक काय सांगतात, बरं काका चेअरमन झाला बँकेचा, जिल्ह्यातल्या लोकांनी राज्यातल्या लोकांनी त्याला चेअरमन केला, त्याला काय वाईट बँक चालवली? आज बघताय अनेक बँकेला देश पातळीवरचे पुरस्कार मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं बँक चालली. जे बँकेला पूर्वीच्या आपल्या सगळ्या मंडळींनी जी शिस्त लावली, जे बँकेचं घडी बसवली, त्याला अनुसरूनच नितीन सुद्धा बँकेचं चेअरमन म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतोय. या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांकरता सुद्धा जो बँकेचा नफा आहे त्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा फायदा होईल या संदर्भातले निर्णय त्या ठिकाणी तो बँकेच्या माध्यमातून करतोय.
आणि खासदारकी तर मागितलीच नव्हती, लोकसभा पण मागितली. ते पण कार्यकर्ते जिल्ह्यातले म्हणाले की हे तिकीट आता दादांच्याकडे येणार आहे लोकसभेचं, त्यामुळं काकाला लढवा सगळे जिल्ह्यातले म्हणत होते. परंतु दुर्दैवानं आपल्या पक्षाच्या ही उमेदवारी महाराजांना गेली. ठीक आहे, महाराजांना गेली, चांगली गोष्ट आहे. परंतु आपण तो नाद खासदारकीचा सोडला होता, लोक म्हणली म्हणून आपण लोकसभेला इच्छुक झालो. परंतु दादांनी अचानकच म्हणजे अगदी गणपती समोर आम्ही कुठलीही इच्छा खासदारकीची व्यक्त केली नव्हती. दादांनी स्वतःहून व्हायच्या सभेमध्ये, तुम्ही बरेच जण असाल त्या सभेला, त्यांनी जाहीर केलं की नितीनला मी खासदार करतो, तुम्ही उदयनराजेंना निवडून द्या. आणि तुम्ही बघितलंय, न मागता ते पद मिळालं. आता आमची कुवत आहे म्हणून पद दिलं, तुमची नसेल त्याला आम्ही काय करू शकतो? तुम्हाला काही दिलं नाही. म्हणजे आता मी त्या विषयाकडे खरं जाणं योग्य नाही अजिबात. परंतु असो, उगीच आपलं काही बोलण्यासारखं मला तर इतकं बोलता येईल का त्या विषयावर, परंतु मी काही त्या विषयाकडे जाणार नाही. टीका करणं हा माझा स्वभाव नाही. परंतु तुम्ही ओळखा, तुम्हाला नेहमी कोण भेटतं, संपर्क कुणाचा आहे, विकास कामं कुणी केली, या सगळ्या बाबीचा विचार तुम्ही सगळे शून्य आहात. तुम्हाला चांगलं सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये मी महायुतीचा उमेदवार, चिन्ह घड्याळ, या घड्याळाचं म्हणजे जे बॅलेट बॉक्स आहे त्यावर माझं नाव 2 नंबर नाही. त्या 2 नंबरच्या माझ्या नावाच्या पुढं घड्याळाची खूण आहे. त्या घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचं आपण बटन दाबा आणि प्रचंड मतानं मला आपण विजयी करा. मगाशी काही लोक म्हणली भाषणामध्ये की आबा आता सगळे इथं आहेत, सगळे इथं, पण खाली जा, नाहीतर नुसते सगळे स्टेजवर आणि खुर्च्या टाकू, त्याला काही अर्थ नाही, नाहीतर काहीतरी घोटाळा होईल. दुर्लक्ष करू नका, सगळ्यांना सांगते कृपा करून. 6,500 मतदाने पारापर्यंत आपल्या रेवर पेठेचं. तुम्ही जर सगळ्यांनी ठरवलं ना तर काय वाटेल ते होऊ शकतं, म्हणजे दोन्ही अर्थ. त्यामुळं प्रामाणिकपणानं सगळ्यांनी काम करा. निश्चितपणानं मला खात्री आहे की इथं असणारे सगळे प्रमुख कार्यकर्ते हे तुम्ही सगळेजण कामाला लागा, घरोघरी जा, लोकांना समजून सांगा आणि निश्चितपणानं या रविवार पेठेमधून अधिकाधिक मताधिक्य, मी तो म्हणतो तुम्हाला रेकॉर्ड करणं शक्य आहे, तुम्ही रेकॉर्ड करू शकता मताचं. त्या पद्धतीनं आपण मतदान करा. मोसंबी सुद्धा मुस्लिम समाजाची हमी दिली, मतीनबाई बरोबर आहे ना, म्हणजे मुस्लिम समाजानं सुद्धा आपल्याला या निमित्तानं पाठिंबा व्यक्त केलेला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.